काय झालंय? नाही काय नाही, मी दाखवतोय की खाणं आलंय हे मला कळायच्या आत त्यातलं निम्म संपलंय, तुझ्या पोटात गेलं हे मी लोकांना दाखवतोय. कसं असतं, प्रत्येकाचा जो एक प्लस पॉईंट आहे ना की तो कशात भारी आहे सगळ्यात, ते मी लोकांना दाखवायचा प्रयत्न करतोय. तर तू कसा खाणं आलं म्हणजे खादाडवीर आहेस ना, खादाडवीर. त्या कॅफेचा हा ॲम्बियन्स फार सुंदर आहे आणि असं इथे मागे सगळी माणसं खाणं वगैरे देत आहेत आणि आम्ही इथे मस्त खातोय. तर मी तुझं खाणं आज दाखवण्यामागचं कारण असं आहे मंद्या, की माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे. आयडिया म्हणजे विशेष नाही, घाबरू नकोस, घाबरण्याची वेळ नाही आलेली. तर ती आयडिया आहे ती काय तुम्ही सांगतो जरा वेळाने, जरा खातो. असं हे फेसाळलेल्या नशिबांसाठी फेसाळलेली बिअर. थँक्यू व्हेरी मच. चाललेत जणू काही बिअर घेऊन कुठेतरी एखाद्या मोहिमेवर चाललेत जिंकण्यासाठी. चला म्हणे. अरे तर ते मगाशी मी असं तुला म्हणत होतो, आपण खात होतो मगाशी, खाताना जे मला बोलायचं होतं ते बोलण्यासाठी पिण्याची वेळ आणलीस तू आता. हे बघ कर, चिअर्स. चल चिअर्स. तर परवा काय आलं, मी असं ना ह्याच्यावरती यूट्यूबवरती बघत होतो की लोकांचे काय काय छंद असू शकतात, काय काय करतात लोक. तर मी जस्ट बघत होतो, वाटेल ते. एक माणूस आहे तो असा नुसता सिट अँड स्माइल, म्हणजे तो बसतो आणि फक्त हसतो, स्मित हास्य. म्हणजे असा तो रामायणवाली हसी असा पण नाहीये की असं पण नाही, तो फक्त बसतो आणि दात वेंगाडतो, बस तेवढंच. आणि हे तो माणूस हे 3-3, 4-4 तास करत असतो आणि त्याला मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. लोकांकडे हे बघण्यासाठी पण वेळ आहे. अरे दुसरा एक माणूस आहे तो काहीतरी असा 1 ते 1 लाख, 1, 2, 3, 4 या स्पीडमध्ये 1 ते 1 लाख म्हणतो, शूलाही जात नाही. हे असं पण नाही करत. आणि हे बघायला मित्रा मिलियन्स ऑफ व्ह्यूज, लोक नुसते तुटून पडतायत हे बघायला. सो मग माझ्या डोक्यामध्ये असा पॉइंट आला की मग जर हा त्यांचा स्किल सेट आहे तर तुझा तर खूप बाप स्किल सेट आहे. कुठला? अरे कुठला काय म्हणतोस, मगाशी तू कसं खाल्लंस छान, हो की नाही? मग खायचं नाही, खाणं हा तुझ्या त्या एकूण स्किल सेटचा एक पार्ट आहे. म्हणजे कसं असतं की असं म्हणतात की एखादी गोष्ट तुम्ही 10,000 तास सलग केलीत, सलग म्हणजे एकदम नाही पण एकूण, तर तुम्ही त्यातले मास्टर होता. किंवा आता आंबेडकरांनी कसं 24 तासातले 21 तास अभ्यासच केला फक्त, म्हणून ते इतके ग्रेट झाले. म्हणजे भारतातला वन ऑफ द ग्रेटेस्ट माणूस आंबेडकर आहे की ज्या माणसाने घटना लिहिली. तर तू कसा 24 तासातले 21 तास फक्त वायफळ असतोस ना, फक्त वायफळ, काही नाही करायचं, नुसतं प्रातर्विधी उरकायचे, नुसतं खात राहायचं, नुसतं पीत राहायचं, नुसत्या गप्पा मारायच्या, नुसतं काहीतरी कुणाला तरी इकडे फसव, त्याला तिकडे काहीतरी फसव. म्हणजे असं शब्दशः फसवणे नाही पैशाच्या वगैरे ह्याच्यात, पण उगाच काहीतरी बोलायचं पण वागायचं वेगळंच. म्हणजे आपले कसे पंतप्रधान आहेत त्या टाईप मध्ये. तर मला असं म्हणायचं की हा तुझा जो स्किल सेट आहे वायफळपणाचा, त्या स्किल सेट मधनं अनेक किस्से घडतात. ते किस्से आपण लोकांना का नाही दाखवायचे, हे आपण युट्यूबवरच दाखवायचं की जिथे सिट अँड स्माइलला ऑडियन्स आहे, जिथे 1 ते 1 लाखला ऑडियन्स. अरे पण आपलं कोण पाहणार आहे का? 1 ते 1 आर्मी पाहिन. मित्रा तुझं आयुष्य मला खूप इंटरेस्टिंग वाटतं, मला तुझ्यासारखं आयुष्य हवंय, ते मला मिळत नाही, मला बघण्याची खूप इच्छा आहे. तर आपण करून बघू, कोण बघ. मी तर बघीनच आणि मी अजून 4 लोकांना बघायला लावीन. भले ते माझ्या बळजबरीने बघतील पण बघतील तरी ना. नाही ट्राय करायला हरकत नाही. पण म्हणजे काय करायचं, युट्यूबवर टाकायचं का, काय करायचं? हा, तर आपण काय करू, मला असं वाटतं की आपण युट्यूबवर एक चॅनल बनवूया. हा, आणि त्याच्यावर आपण हे टाकायचं. आणि आता चॅनलचं नाव आपण, म्हणजे तू अजिबातच क्लासी नाहीयेस, मग चॅनलचं नाव क्लासी द्यायचं का आपण, की लेट्स से अ जर्नी ऑफ लव्ह. अरे काय वाटेल ते. वायफळ अनलिमिटेड कसं वाटतंय ना? नको, मराठी नको, मराठी बकवास बंद. नको, सुधीर जोशींचा बकवास बंद. नाही ना. अरे नाही, सुधीर जोशीवरनं हे ना आपलं आवडतं. कुठलं रे? कोण आपला? महेश 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 नाही. डॅम इट
डॅमिट इज गुड. डॅमिट चांगलंय. डॅमिट भारी नाव आहे. डॅमिट कसं वाटतंय? अरे मी सांगितलं तुला आता. अच्छा, मला लक्षात नाही आलं थोडं. ओके, पण डॅमिट चांगलं वाटतं. डॅमिट जरा मध्ये पितो. डॅमिट ओके वाटते. डॅमिट असं म्हणायचं का की म्हणजे तुम्हाला नाही आवडलं डॅमिट, खूप आवडलं डॅमिट, तुम्हाला काय वाटतंय आम्ही चांगलं करायला पाहिजे डॅमिट, आणि आम्ही खूप वाईट दिसतो अरे डॅमिट, मग काय म्हणायचं डॅमिट, नुसतं डॅमिट. मग आणि आपण काय आता हे जे सगळे किस्से ते काय डॅमिट एपिसोड 1 एपिसोड 2 असे टाकायचे का? हा काय म्हणायचं? असंच करायचं. बस सिंपल ठेवायचं सगळं. अरे सगळं सिंपल ठेवायचं. सिंपल आहे म्हणजे लोक म्हणले अरे ह्याला म्युझिक कुठे? सिंपल आहे आमचं सगळं. सिंपल आहे. अरे ह्याला एडिटिंग कुठे आहे? साऊंड कुठे? सिंपल आहे आमचं सगळं. आमचं सिंपल आहे. सिंपल. भारी करून टाकू. मग काय बास खूप बोलतोय. बास झालं नको. आता आम्ही असं एक डॅमिट नावाची एक सिरियल घेऊन येतो तुमच्यासाठी मराठी. आणि प्लीज बघा, कितीही नाही आवडलं आम्हाला नका सांगू, बघत राहा मात्र. तरी डॅमिट नावाची सिरियल आम्ही आणतोय. जाहिरातीच कंटाळले लोक. चल अरे खूप केल्या जाहिराती. 3,000 करोड रुपये घातले जाहिरातीवर. काय टेन्शन घेतो तू? कामं नाही करायची, जाहिरात करायची. यू कॅन नो पॉलिटिक्स प्लीज. येस डॅमिट, जस्ट डॅमिट.